एक महत्त्वाची बातमी एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातले दुसरे मंत्री गिरीश महाजन यांना देखील जमिनीचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत। जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळ इथे तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्याकरता गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतली। माफ करा, खासगी साखर कारखान्याकरता ही जमीन घेण्यात आली होती। ही जमीन घेताना कारखान्यामध्ये रोजगार देऊ असं आश्वासन महाजन यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं। 2002 मध्ये ही जमीन घेतल्या गेली, मात्र अजून इथं कारखाना उभा राहिलेला नाही। शेतकऱ्यांची जमीनही गेली आणि रोजगारही मिळाला नाही। विशेष म्हणजे महारवतनाची ही जमीन आहे, ती खरेदी झालीच कशी असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला। विशेष म्हणजे या जमिनीचा कुठल्याच निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही असा दावा काँग्रेसने केलाय। या प्रकरणाची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी महाजनांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। आपण घेतलेली जमीन ही कारखान्यासाठी घेतली नव्हती, त्यामुळे त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचा महाजनांचा दावा आहे। त्याचबरोबर ही जमीन महारवतनाची नसून जमीन आपण शेतकऱ्यांना परत करायला तयार असल्याची सारवासारव महाजन यांनी केली आहे। महारवतनाची जमीन कशा तऱ्हेने यांच्या नावावर आली। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांची फसवणूक करून ही जमीन स्वतःच्या नावावर त्यांनी घेण्याचा विषय झालेला आहे। आणि गेले 3 ज्या निवडणुका झाल्या त्या तिन्ही ॲफिडेव्हिटमध्ये असेल मंत्री महोदयांनी या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती इलेक्शन कमिशनला दिलेली नाही। त्यामुळे अतिशय गंभीर अशा तऱ्हेचा आरोप त्या ठिकाणी आहे। या संदर्भामध्ये तात्काळ आम्ही राजीनाम्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत की त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा गिरीश महाजनांचा घेतला पाहिजे आणि चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे। मध्ये कुठे चुकीच्या पद्धतीने जमीन घेतली का जमीन का खूप मोठा घोटाळा वर्तमानपत्रात किंवा काही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून दाखवलं जातं की महाघोटाळा झाला, गिरीशवानी महाघोटाळा केला। मला वाटतं यात कुठलंही चुकीचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही। 15 वर्ष झाले आम्ही कारखाना त्या ठिकाणी उभा करू शकलो नाही आणि आज त्यांना जर ती जमीन परत पाहिजे असेल तर निश्चित त्यांचा तो अधिकार आहे मला असं वाटतं आणि असा कायदा पण आहे। आणि म्हणून मला वाटतं की ती जमीन जर परत मागत असतील तर माझी जमीन द्यायला 5 एकर जमीन द्यायला माझी अजिबात त्या ठिकाणी हरकत नाही। मी त्यांच्या नावावरती अति सहज त्या ठिकाणी करून देईल। आणि या सगळ्यावरती आपण अधिक माहिती करता जाऊयात। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय अधिक या सगळ्या संदर्भामध्ये माहिती आहे? ही जमीन कशी आली गिरीश महाजनांच्या नावावरती? प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाहीये, एक प्रकारे हा घोटाळा आहे, राजीनामा दिला पाहिजे असा आरोप विरोधी पक्ष करतात। अजित, विरोधकांनी जे काही मुद्दे किंवा आक्षेप उपस्थित केलेले आहेत या जमिनी संदर्भात, त्या आक्षेपांमध्ये कागदोपत्री तर काही तथ्य दिसून येतात। कारण आपण जर 7/12 बघितला तर 7/12वर स्पष्टपणे आजही गिरीश महाजन यांचं नाव आहे, म्हणजे त्यांच्या नावावर ही जमीन आहे। आणि जमीन स्वतःच्या नावावर असताना त्याचा प्रतिज्ञापत्रात निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख न करणं किंवा ही बाब लपवणं ही मोठी चूक गिरीश महाजन यांनी केली असं म्हणावं लागेल। कारण 2002 साली ही जमीन खरेदी करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते उभे राहिले। 2009 आणि 2014 अशा सलग 3 निवडणुका गेल्या। या तिन्ही निवडणुकांचे प्रतिज्ञापत्र आपण बघितलं तर त्या प्रतिज्ञापत्रामध्ये या जमिनीचा कुठेही उल्लेख केलेला नाही। त्यामुळे ही जमीन एक प्रकारे गिरीश महाजन यांनी लपवली हा काँग्रेसचा दाव्यात काही प्रमाणात तथ्य आपल्याला आढळतात। दुसरा जो महारवतनाच्या जमिनीचा दावा आहे, तापी पूर्णा कारखान्यासाठी ही जमीन खरेदी करताना याच्यात गिरीश महाजन यांनी एकट्याने जमीन खरेदी नाही केली, तर खडसेंनी सुद्धा जमीन खरेदी केलेली आहे। त्याचबरोबर खडसेंचे जे निकटवर्ती आहेत त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे। तर त्यावेळेला ह्या जमीन खरेदी करताना यांनी नोटीस काढली होती एका वृत्तपत्रामध्ये आणि त्या नोटिसीमध्ये गट क्रमांक 121 जो आहे, जो गिरीश महाजन यांनी खरेदी केलेला आहे, त्याच्या स्पष्ट उल्लेख आहे की ही जमीन महारांची आहे। म्हणजे त्या पूर्वीचे जे मालक आहेत त्यांची नावं याच्यात आहेत, त्यात ते महार आहेत ते स्पष्टपणे दिसत आहेत त्यांच्या नावावरून। त्यामुळे ही जमीन महारवतनाची नाही हा एक दावा कितपत खोटा आहे खरा आहे हे तपासणं गरजेचं आहे। परंतु या सगळ्या आरोपांनंतर गिरीश महाजन अडचणीत आलेले आहेत आणि एक मोठी चूक म्हणजे त्यांनी ही जमीन लपवली, प्रतिज्ञापत्रात दाखवलेली नाहीये। मुख्यमंत्र्यांची काही प्रतिक्रिया आली आहे का? राजीनाम्याची मागणी करतात विरोधी पक्ष? नाही, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। कारण आता काँग्रेसने आजच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि गिरीश महाजन यांचा राजीनामा घेतला। कारण काँग्रेसचा दावा आहे की एकनाथ खडसेंना जो न्याय लावला तोच न्याय आता गिरीश महाजनांना लावला जावा। या संदर्भात मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? कारण गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेतात आणि खडसें प्रकरणात जशी चौकशीचे आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी, तसं या प्रकरणात काही चौकशीचे आदेश निघतात का सरकारकडनं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। अजित, दीपक, समस्त
राज्यवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जो न्याय खडसेंना लावला तोच न्याय गिरीश महाजनांना मुख्यमंत्री सरकार लावणार का? त्यांची चौकशी होणार, राजीनामा घेतला जाणार का? याकडे आता लक्ष लागलंय. धन्यवाद या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.